आपला मंथन 8:30 तास झाले पाण्यात पोहतोय. प्रवास त्याचा सुरू आहे. हायटाईटचा करंट मिळण्यासाठी तो एवढा फास्ट यावं लागतं त्याला, आणि जर तो मिळाला नाही तर हा इव्हेंट फेल होतो. म्हणजे हा खूप मोठा इव्हेंट आहे, खूप रिस्की इव्हेंट आहे. बोटमध्ये एवढं ओढत होतं, माझा आता आवाज बसला, तुम्ही बघू शकता. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप गरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच स्विमिंग इव्हेंट दाखवत असतो. त्याच्यातला सर्वात जुना आणि इम्पॉर्टंट आणि कठीण चॅनल म्हणजेच धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया, 36 किलोमीटरचा सागरी प्रवास. मित्रांनो, इम्पॉर्टंट आणि कठीण यासाठी बोललो कारण का सर्वात जुना चॅनल असणारा हा, आणि हा कंप्लीट केल्यानंतर स्विमर इंटरनॅशनल चॅनल किंवा इंटरनॅशनल लेवलचे स्विमिंग इव्हेंट करण्यासाठी क्वालिफाय होतो किंवा एलिजिबल होतो. या सर्वाची माहिती तुम्हाला मी संतोष दादाकडून घेऊन देईनच. प्रत्येक स्विमरचा मित्रांनो हा चॅनल पूर्ण करण्याचं स्वप्न असतो. तसाच स्वप्न घेऊन विक्रोलीचा 10 वर्षाचा मुलगा मंथन बांडे आज स्वप्न पूर्ण करायला निघालेला आहे. आता आपण थोड्याच वेळात धरमतर जेट्टीला पोहोचू. आपल्यासोबत संतोष दादा आणि सर्व टीम आहे. तो सर्व काही इव्हेंट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि चांगल्यातली चांगली माहिती आणि त्याच्या सर्व आयुष्यातल्या स्वप्नातल्या मेमरीज कॅप्चर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करतोय, पूर्वी पण करत आलो आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. जय शिवराय. काहीच वेळेत आता मंथन आपला प्रवास सुरू करेल आणि पूर्ण फॅमिली आलेली आहे बघा. सर्वांना नंतर आपण भेटूच. आता त्याला सध्या रेडी करूया आणि इथं थंडावा पण भरपूर आहे. मंथनच्या ओवाळणीसाठीची तयारी सुरू आहे बघा मित्रांनो. मंथन आहे आपल्या समोर. काय मग, केलीस मनाची तयारी? हां केली. सध्या मनामध्ये काय चालू आहे? थोडी भीती वाटते. किती वाटते? घाबरायचं कशाला, सर्व सोबत आहेत ना आपले. घाबरू नकोस. माझ्याकडून शुभेच्छा तुला. हां, आणि सर्व मोठ्यांचे आशीर्वाद तर तुझ्या सोबत आहेतच. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि मंथनची आत्या सोबत आहे. यापूर्वी तुम्ही असा कधी पराक्रम बघितलेला? नाही नाही, पहिल्यांदाच अनुभव आहे तुमचा. काय सांगाल याबद्दल? केलं तर त्यांना छान वाटतं ना. काय आशीर्वाद द्याल? हो हो, आशीर्वाद दे, आहे ना आशीर्वाद त्याच्या सोबत. यापूर्वी कुठले इव्हेंट केलेले आहेत? हां, अटल सेतू 17 किलोमीटर. अटल सेतू तो गेटवे ऑफ इंडिया. आणि हा दुसरा इव्हेंट? हां. दुसरा इव्हेंट बघा, हा अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. आणि आता डायरेक्ट सेकंड इव्हेंट, तो पण मोठा इव्हेंट 36 किलोमीटरचा, धरमतर जेट्टी टू गेटवे ऑफ इंडिया. शुभेच्छा माझ्याकडून तुला. चला, पूजन होईल आज. जागतिक महिला दिन आहे, त्या दिवशी तो हा पराक्रम करायला निघालेला आहे. नमस्कार सर्वांना, प्रथम जय शिवराय. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आज आपण आलेलो आहोत मंथनचा धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, हे 36 किलोमीटरचा सागरी अंतर तो आज यशस्वीरित्या पार करण्यासाठी इथे आलेला आहे. तर आपण सर्व साक्षी आहोत. तसेच आपल्याकडे आज स्विमिंगमध्ये नॅशनल प्लेयर आहेत. स्मिता मॅडम आहेत, हेल्डे मॅडम डॉक्टर आहेत, अशोक सर आहेत, कबड्डीचे नॅशनल प्लेयर आहेत, आपल्या स्विमिंग पूलचे कोच आहेत, आणि ऑब्झर्वर म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच आज आपण सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याचे स्वतः वडील डेप्युटी कमिशनर आहेत. आज ह्या क्षेत्रामध्ये त्याला आज त्यांनी आणलेलं आहे आणि त्याची आई, आज सर्व आलेले आहेत नातेवाईक इथे या कार्यक्रमासाठी. तर पुन्हा एकदा सर्वांना महिला जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण चालू करूया आता. जय शिवराय.
पहिले आता 2 हातात हां आणि फुल हां हां सोड सोड पाण्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणेशाय नमः. चला घरी जाऊ. 2:30 सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहताय तुम्ही. मंथनने आपल्या प्रवासाला सुरू केलं आहे आतापासून 36 किलोमीटर. त्याचा फ्रेंड त्याच्यासोबत आता उतरणार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी. रेडी होतोय तो. नाव काय मित्रा तुझा? उर्मिल. ओके उर्मिल नाव आहे त्याचा. चलो 4 तासाच्या पहिला वरती नको येऊ. हां 4 तासाच्या पहिला वरती नको येऊ. बरं ग्रीस लावून चालला काय माहिती. ग्रीस लावून चाललाय ना म्हणून बोललो. मारली त्याने जम घेतली. चल फास्ट कर उर्मिल. मंथन गो. उर्मिल अजून फास्ट कर. गो गो उर्मिल गो. मंथन त्याला पकड त्याला पकड. उर्मिल 5:30 वाजलेत मित्रांनो आणि मंथनने त्याचा प्रवास रेवस जेटीपर्यंतचा पूर्ण केलेला आहे. हे बघा आणि पूर्ण फॅमिली रात्रभर जागे आहे मित्रांनो. मित्र आणि स्ट्रोक बघा ज्या प्रकारे त्यांनी स्विम सुरू केला होता तसे स्ट्रोक्स तो आता मारतोय.
11 किलोमीटर प्रवास पूर्ण झाला आहे. 4 तास पूर्ण झालेले आहे. रेकॉर्डिंग घ्या म्हटलं. चल. Come on, swim. Come on, Manthan. Come on. ट्रेनिंग देखील झालं आता. इकडे मंथन. फटाफट लवकर. लहान पोरासारखे करू नको. झालं धर रे. ठीक आहे. फटाफट पी. चल झालं. चल पट. Come on. Swim left. पप्पा स्वतः पाण्यामध्ये उतरलेत बघा मित्रांनो. पहिली जी आपण बॉटल देत असतो ती पाण्याची देत असतो गुरला करण्यासाठी. ठीक आहे. नंतर जे काय असेल ते द्यायचं. आता बनाना. बोटला अजिबात टच नाही करत. बोटला अजिबात टच नाही. बिल्डिंग तिथे त्यामध्ये. चल आवर बस थोडंच राहिले बाळा. सगळे येऊन उभे आहेत. जरा फास्ट. चल गो. Come on. Give it up. खाऊन घे. चल लवकर. झालं? चल. Very good. एक नंबर. चल फास्ट. Very good. आणि हे बघा मित्रांनो मंथनचे
कोच आपल्या सोबत आहेत आणि रात्रीपासून ते बिना थांबता त्याला आवाज देत होते की चल मंथन लवकर चल, त्याला ओरडत होते की थांबायचं नाही, आपल्याला फास्ट करायचं आहे, लवकर करायचं आहे. सो त्यांना विचारूया त्याचा तो प्रवास कसा होता. ज्या वेळेला मंथन जेव्हा माझ्याकडे प्रॅक्टिसला आला त्याला एवढा स्ट्रोक चांगला येत नव्हता. मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून मग त्याला फक्त पहिल्यांदा मालवणला 1 किलोमीटरला स्विमिंगला उतरवलं. नंतर गेटवेला संक्रॉकच्या कॉम्पिटिशनला 2 किलोमीटरला उतरवलं. त्याच्यानंतर अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटर 6 तासात त्यांनी कंप्लीट केलं. मालवणला 10 किलोमीटर केलं आणि 2 किलोमीटर केलं. आणि आता तो धरमतर ते गेटवे हे 36 किलोमीटर अंतर पार करतोय. त्याच्यामध्ये त्यांनी मध्ये अटल सेतू ते गेटवे हे परत एकदा केलं पेसिंग म्हणून. असा त्याचा प्रवास आहे आणि तो पुढल्या वर्षी आम्ही त्याला इंग्लिश चॅनलला पाठवायचा प्रयत्न करतोय. आणि ॲज अ स्टुडंट तो कसा आहे? ॲज अ स्टुडंट तो चांगला आहे, पिकअप चांगला आहे आणि जेवढं सांगेल तेवढं करतो आणि जेवढा टायमिंग देतो तेवढ्या टायमिंगमध्ये तो कंप्लीट करतो. पण अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्यामुळे पुढचा जो इव्हेंट आहे इंग्लिश चॅनलचा तो आम्ही जेवढं कमी तासामध्ये होईल तेवढं कमी तासामध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि मी काल रात्रीपासून बघते, एक वेळ पप्पा म्हणाले तरी तो ये नाही करत, पण तो तुमचा शब्द पाडून नाही देत. कसं असतं माहिती आहे, कोच हा आईवडिलां म्हणजे असं नाही मी म्हणत आईवडील हे आहेत, पण कोच म्हणजे कोचने सांगितलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार. आणि सरांना असं वाटत असेल की तो जो प्रवास आहे तो सरांना म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्यांनी 2 तासाचा प्रवास अर्धा तासात पाऊण तासामध्ये कंप्लीट करावा. बरोबर. तर त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करत असतो की म्हणून त्याला ओरडायला लागतं, कधी कधी दम द्यायला लागतो की जेणेकरून त्याचा तो टायमिंग आहे. आता मी समजा धरमतर गेटवे समजा 5 तासाचा प्रवास असेल अंदाजे पकडा, तर तो मी 2.5 तासामध्ये प्रयत्न करतो. त्यामुळे ओरडायला लागतं. आम्हाला काय तसं हे नाही आहे, तो आमच्या मुलासारखाच आहे. पण हे त्यांच्या भविष्यासाठी आणि ह्याच्यामध्ये आईवडिलांचं श्रेय जास्ती आहे. कारण ते लोकांनी जर मुलाला तयार करायचं असेल तर आईवडिलांची जास्ती मेहनत असते. कारण तो आमच्याबरोबर फक्त 2 तास किंवा 4 तास असतो. ही आता धरमतरची प्रॅक्टिस करताना तो संध्याकाळी 6 वाजता 5:30 पावणे 6ला उतरायचा आणि रात्री 10:30 पावणे 10पर्यंत प्रॅक्टिस करायचा. त्याचा त्याला तो ॲडव्हान्टेज मिळाला. असाच जर प्रयत्न करेल तो इंग्लिश चॅनल पण कमी वेळात प्रयत्न करेल तो कंप्लीट करायचा. ओके सर. सर आपलं नाव? सतीश राजाराम निंबाळकर. ओके, धन्यवाद सर. नमस्कार. हे बघा मित्रांनो, आपला मंथन 8:30 तास झाले पाण्यात पोहतोय. प्रवास त्याचा सुरू आहे आणि आता फक्त 4 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. हा बघा मुंबई 4 किलोमीटर लांब आहे फक्त. आणि स्ट्रोक तुम्ही बघू शकता, जशी जशी मुंबई जवळ येत चालले तसे तसे त्याचे हात फास्ट होत चाललेत. बघा समोरच तुम्हाला दिसते स्ट्रोक बघायला गेले. असं कुठंच वाटत नाही का तो गेले 8 तास 8.5 तास पोहतोय. टाइम कव्हर करायचा आता. चल लवकर. हो बस. राईट. हो बस. मित्रांनो, रात्री 2:30च्या दरम्यान सुरू केलेला मंथनने हा प्रवास आता कुठेतरी पूर्ण होत चालला आहे. हे बघा 9 तास पूर्ण झालेले आहेत आणि बघा मुंबई गेटवे ऑफ इंडिया आपल्या समोर आणि सर्व परिवार त्याला कालपासून चेअरअप करतोय. एकदम
भारी वातावरण झालेलं आहे आणि काल रात्रीपासूनच हा वातावरण आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. जेव्हा मित्रांनो मिडल साईडला येत आहेत तेव्हा थोडीफार एनर्जी डाऊन होते, तेव्हा ही जी आवाज हा जो घोषणा असतात कुठेतरी एनर्जी देण्याचं काम करत असते. प्लस पॉईंट मध्ये जाते स्विमर कधी पण मोटिवेट होतो. आपल्या समोर आता संतोष पाटील दादा आहे. हा इव्हेंट इम्पॉर्टंट का आहे आणि तेवढाच कठीण का आहे ते त्याच्याकडूनच जाणून घेऊया. हा इव्हेंट जो आहे धरमतर गेटवे, ज्या वेळेला आपण स्विमिंग करतो हा चॅनल, त्यावेळेला इंग्लिश चॅनल वगैरे बाहेर देशात जाण्यासाठी, इंटरनॅशनलला जाण्यासाठी आपण क्वालिफाय होतो. आणि हा 36 किलोमीटर आहे. इंग्लिश चॅनल पण 36 किलोमीटर आहे, पण त्याच्या क्रायटेरिया वेगळे आहेत, त्याचे करंट्स वेगळे आहेत, त्याच्या पाण्याचे जी म्हणजे थंडावा जे आहे ते वेगळं आहे. आणि हा पण 36 किलोमीटर आहे. ह्याच्या पण धरमतर खाडीमधून आपण जेव्हा येतो, अंबा नदी त्याला म्हणतात, त्याच्यामधून आपण ओपन सीमध्ये येतो. त्यावेळेला 18 ते 20 किलोमीटर स्विम करून आल्यानंतर ओपन सीमध्ये येतो. त्यावेळेला स्पर्धक थकलेला असतो स्विमर, आणि त्यावेळेला ओपन सीमधून फेस करून हायटाईडच्या करंट मिळण्यासाठी तो एवढा फास्ट यावं लागतं त्याला. आणि जर तो मिळाला नाही तर हा इव्हेंट फेल होतो. म्हणजे हा खूप मोठा इव्हेंट आहे, खूप रिस्की इव्हेंट आहे. आणि हा इव्हेंट केल्यानंतर म्हणून याला भारतामध्ये सर्वात जास्त महत्त्व दिलेलं आहे. धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया जुना चॅनल. धन्यवाद. जय शिवराय. पूर्ण गेटवेवर फक्त आणि फक्त मंथनचं नाव गुंजत आहे बघा. आणि फायनली मंथनने त्याचा तो स्वप्नातला प्रवास आज पूर्ण केलेला आहे. हा बघा, सर्व परिवार त्याला साथ देण्यासाठी कालपासून आला होता. माझं नाव रोशन केलं. एका शिष्याने गुरुचं नाव रोशन केलं, अशा गुरुच्या तोंडातूनच आपण शब्द ऐकले. बॉक्स पायात पकडा तो खाली. नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आणि आज महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. तर आज आपण पाहिलं मंथन मुरलीधर बांडे यांनी हा धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा 36 किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेला आहे. आणि आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर त्याचं ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. मंथन, तुझे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक स्वागत. आणि त्यांनी हे 36 किलोमीटरचं अंतर 9 तास 20 मिनिटं आणि 2 सेकंदात पूर्ण केलं. आज खऱ्या अर्थाने मंथन इंटरनॅशनलला जाण्यासाठी, म्हणजे USA असो, UK, स्पेन, जपान, हे आपण फॉरेन कंट्रीला स्विम करतो,
तर त्याच्यासाठी क्वालिफाय होण्यासाठी धरमतर गेटवे स्विम करावं लागतो. आज मंथन खऱ्या अर्थाने क्वालिफाय झालं आहे इंग्लिश चॅनल वगैरे जाण्यासाठी. तर पुन्हा एकदा त्याचा टाळेल. आणि त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे सर्टिफिकेट जयेश पाटील हे लॉंग डिस्टन्स स्विमर आणि त्याचे प्रशिक्षक निंबालकर सर हे त्याला ट्रॉफी देतील. पुन्हा एकदा त्याला असं दीर्घ पल्ल्याचे जलतरण हे असे करत राहावं त्यांनी. अशा त्याला ओपन वॉटर आणि महाराष्ट्र स्टेट ॲमेच्युअर ॲक्वेटिक करून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंथन बांडे यांचा मंथन बांडे यांचा मंथनचे आई वडील आपल्या समोर आहेत. आपण पहिला आईकडे जाऊया. आई, आपलं नाव? रेखा बांडे, मंथनची मम्मी. मंथननी त्याचा स्वप्न म्हणजे प्रत्येक स्विमरचं एक स्वप्न असतो का त्याला धरमतर जेट्टी टू गेटवे ऑफ इंडियाचा प्रवास पूर्ण करायचा असं जणू करून तो इंटरनॅशनल लेवलला खेळू शकतो. त्यांनी स्वप्न पूर्ण केला प्लस आई वडिलांचं पण स्वप्न पूर्ण केला. काय सांगाल सध्या मनात कसं वाटतं? शब्दच नाही आहेत बोलायला, इतकं अप्रतिम त्याने केलं आहे. त्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही. त्याच्यापुढे त्याच्या डोळ्यातले माझ्या अश्रूच बस आहेत त्याच्यासाठी. हो. आणि नंतर आपल्यासमोर डॅडी आहेत. डॅडी, मी काय म्हणतोय, जेव्हा प्रवास सुरू केला आणि एंड केला त्याच्या मधीतला जो प्रवास होता तिथं थोडी आपली एनर्जी थोडी डाऊन झाली. तिथं मनात काय चाललं होतं तुमच्या? स्वतः तुम्ही उडी मारली त्याच्यासाठी? हो, मंथन कंप्लीट करेल हे मला माहीत होतं आणि म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स मला एवढा होता की तो कंप्लीट करेलच. फक्त एक थोडा टाईम जास्त जाईल पण तो कंप्लीट करेल हे मला पूर्ण खात्री होती त्याची. आणि रात्रीपासून पप्पा आहेत ते बसले नाही, उभेच होते. आणि शेवटी त्यांनी नंतर पाण्यात झेपसुद्धा घेतली आणि सर्व जी मंडळी आली होती त्यांची मुलं त्याला मोटिवेशन भेटत होतं. त्यांच्याबद्दल काय सांगाल? एवढ्या संख्येने मंडळी आली होती. मुलांचा उत्साह इतका होता की त्याच्या स्विमिंग पूलला पण सगळं मंथनच चालू असतंय आणि तीच एनर्जी. तरी पण रात्री फक्त आम्ही 17-18 लोक आले, अजून येणार होते पण मग एवढ्यांना शक्य नव्हतं. मग काही जण सकाळी आले आणि त्यांनी पण मंथन कसा पोहतोय बघायचं होतं, त्यांनी ते बघितलं आज प्रत्यक्ष. ओके पप्पा, नाव आपला? मुरलीधर बांडे. ओके. आणि नंतर आपल्यासमोर आजचा हिरो मंथन आहे. विक्रोलीमधला पहिला मुलगा ठरला आहे जो हा चॅनल आणि स्विमिंग क्षेत्रामध्ये विक्रोलीमध्ये हा पहिला मुलगा असेल ज्याने हा चॅनल पार केला आणि पुढचे अजून विक्रम त्याच्या नावावरती करणार आहे तो. तर काय सांगशील? स्वप्न पूर्ण झालेलं आहे, आता इंटरनॅशनल खेळायला तू तयार आहेस, कसं वाटतं? मस्त वाटतं. मस्त वाटतंय. खूप छान पवला स्विम केला. 9 तास 20 मिनिटांमध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केला. माझ्याकडून शुभेच्छा पूर्ण परिवाराला. आणि पुढचा टार्गेट इंटरनॅशनल डायरेक्ट इंग्लिश चॅनल. ओके, थँक्यू. मंथनची आजी सुद्धा आलेली आहे. आजी, नातवाने हा पराक्रम केलाय. विक्रोली मधला पहिला पोरगा आहे आपला. पहिला पोरगा आहे, पहिला भारी केलाय, छान केलाय. छान केलाय. हा, छान छान. ओके. आई पण पहिला कुटुंबामध्ये पहिला आहे नंबर काढलाय त्याने. कुटुंबामध्ये पण आणि विक्रोलीमध्ये पण. हो. विक्रोलीमध्ये पण. हा, ओके. अरे बाई, अरे बाबा, अक्का टाकलं त्यांनी. आत्या ना? आणि आत्या सुद्धा आले मंथनची, त्याला शुभेच्छा देण्यासाठी. आत्या, काय सांगाल? छान केलं, खूप आवडलं मला. आवडलं ना? ओके. आत्या, नाव आपलं? सुशीला साबळे. ओके, थँक्यू. आणि हा जो मित्र आहे मंथनचा भाऊच बोलू शकता, तो रात्रीपासून तुम्हाला दाखवला मी व्हिडिओमध्ये, रात्रीपासून न थांबता त्याला मोटिवेट करत होता. भावा, काय सांगशील मंथनच्या पराक्रमाबद्दल? खूपच छान. मला तर कन्फर्म होतं की मंथनने टास्क जे होतं ते कंप्लीट करणारच होता 100%. थोडा वेळ जास्त घेतला पण आमच्या चिमुकल्याने बिलकुल हार नाही मानली आणि ह्याला सतत आम्ही मोटिवेट करत राहणार आणि कायम पुढे जाण्यासाठी आमचा सपोर्ट 100% राहील, माझा आणि माझ्या मामाचा. ओके, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. त्याच्यासोबत असंच पाठीशी राहा. आता इंग्लिश चॅनलचा त्याचा टार्गेट आहे. नक्की इंग्लिश चॅनलला पण जाऊ सपोर्ट करायला. इंग्लिश चॅनलला पण ना? नक्की. ओके, थँक्यू सो मच. यांच्यासाठी एक शॉल देणार. हां, शॉल. रात्रीपासून भाऊ आपला जागून त्याच्या सपोर्टला होता, सारखा टाइम चेक करत होता, डिस्टन्स चेक करत होता.
तो कार्य सर्व यांनी केला. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. माझं नाव प्रशांत ओरणे. मी मंथनला गेल्या 1 वर्षापासून ओळखतो. हा आमच्या स्विमिंग पूलचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे, एक नंबरचा स्विमर आहे. आणि हा धरमतर तू गेटवे करणार होता ह्याचा आम्हाला कॉन्फिडन्स होताच. आणि त्याने हा ज्या वेळेत केलेला आहे, खूप खूप शुभेच्छा मंथन तुला. जयेंद्र मोहरे. मंथन गेले एक ते 1.5-2 महिने तो धर्मतल टू गेटवेची प्रॅक्टिस करतोय आणि खूप सिन्सिअरली प्रॅक्टिस करतो स्विमिंग पूलमध्ये. सर जसं सांगतात त्याप्रमाणे तो त्याचं इन्स्ट्रक्शन फॉलो करून आज त्यांनी त्याचं सगळं श्रेय सरांना आणि सगळ्यांना मंथनला सुद्धा आहे की खूप छान प्रकारे त्यांनी पूर्ण केलं. आणि यामध्ये त्याच्या पालकांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी त्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर केलं. आणि म्हणजे मुलापेक्षा पालकांची जी जबाबदारी असते की ह्या सगळ्या प्रवासामध्ये ती खूप मोठी असते. तर पालकांचे खूप खूप धन्यवाद. काल आपल्या रात्री त्यांनी त्याच्यासोबत होता 2-3 तास त्याच्यासोबत स्विम केली त्यांनी. काय सांगशील? काय नाही, चांगलं वाटते. मित्रांनी केलंय धरमतर आज, चांगलं वाटतंय आणि असंच करत राहील. ओके, तुमच्यासारखे मित्र जे सोबत असतील ते सर्व पराक्रम तो नक्कीच करेल. आणि हा पण छोटा आहे. नाव काय? योग. काय सांगशील भावाबद्दल? मी याच्यावर बोटमध्ये एवढं ओढत होतं, माझा आता आवाज बसलाय, तुम्हीच बघू शकता. ओके, शुभेच्छा. बघा किती गोड बोलला तो. नंतर हा कोण? आपण स्विमर स्विमरच आहे. ओके, स्विमर टीम आहे पूर्ण. तू पण करशील ना असे स्विमिंग इव्हेंट? ओके, बघ त्याला पण करायचे आहेत. शुभेच्छा माझ्याकडून तुला पैकी. थँक्यू. आणि सर सुद्धा आहेत. सर काय सांगाल? मगाशी आल्या तुम्ही सांगितलं की तुम्ही माझं नाव रोशन केलं असं तुम्ही त्याला बोललात, त्याच्याबद्दल काय सांगाल? बघा, आमचं असं सगळ्यांचं माझा असा उद्देश असतो की सगळ्यांनी नॅशनल ऑलिम्पिक असं जावं. आणि आम्ही तोच प्रयत्न करत होतो. तुम्ही बघितलं असाल की जेणेकरून आम्हाला टायमिंग कमी अजून पाहिलं होता, पण जमलं नाही. ठीक आहे ना, पण जेव्हा आपल्याला एक लेसन शिकायला मिळतो तो आपण शिकून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढला पाहिजे की पुढच्या वेळेला ही चूक झाली नाही पाहिजे, एवढं फास्ट झालं पाहिजे, सगळं केलं पाहिजे. आणि आम्हाला 100% कॉन्फिडन्स होता की हा कंप्लीट करेल. पण टायमिंग जरा जास्ती झाला. पण माझ्या हिशोबाने अंदाजे 5.5-6 तासामध्येच कंप्लीट झालं पाहिजे. म्हणजे ज्या हिशोबाने आम्ही केलेलं त्या हिशोबाने 5.5 ते 6 तासच झाला पाहिजे होता. ओके, शुभेच्छा तुम्हाला सर माझ्याकडून. थँक्यू सर. आणि बघा सर्व परिवार आहे त्याचा. आणि ही ताई आहे जी काल रात्रीपासून मावशी. आमचा मंथन खूप लहान आहे. एवढी मोठी गोष्ट अचीव करणं खूप कठीण असतं, पण त्याने ते साध्य करून दाखवलं. त्याबद्दल आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि त्याबद्दल त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आमच्याकडून. ओके, मावशी नाव आपला? सुरेखा साबळे. ओके, मंथनची मामी आहे. मामी नाव? अश्विनी भांगरे. काय सांगाल भाच्याबद्दल? सर्वप्रथम इथे उपस्थित सगळ्यांचं चेअरअप करणाऱ्या सगळ्या माणसाचं मी खूप कौतुक करते, म्हणजे थँक्यू म्हणते. आणि हे म्हणजे एक गोष्ट मनापासून ठरवली ती नक्की साध्य करू शकतो आपण. हे खूप मोठं एक्झाम्पल. आणि हेच एक्झाम्पल मी माझ्या स्कूलमध्ये सुद्धा देणार आहे आणि मी प्रयत्न करेल की त्यांना माझ्या स्कूलमध्ये पाहुणे म्हणून इन्व्हिटेशन देईल. ओके, शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. आणि मामा? भाच्याला शुभेच्छा. भाच्याला शुभेच्छा दिल्यात मामाने सुद्धा. सर्व परिवार आहे. माझा